नमस्कार, मराठी टिप्स एरिया आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असं म्हणतात आणि वर्षातील 4 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे। चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना। याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते, त्यामुळे संपूर्ण सृष्टीत आनंदित होते। हिरव्या रंगबेरंगी छटा झाडावर झुडपावर खुलून दिसतात। वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा या प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते। चैत्र महिना म्हणजे नेमकं काय? नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा, यालाच आपण गुढीपाडवा म्हणतो आणि हीच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय। चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहित आहे का? तर या चैत्र महिन्याला चित्रा असं नक्षत्रावरून नाव पडलेलं आहे। चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो महिना म्हणजे चैत्र महिना। चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून आलेला आहे। वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते। हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धती वापरली जाते आणि म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। गुढीपाडवा या 2 अक्षरांनी बनलेला शब्द आहे। गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज। याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले, सृष्टी निर्माण केली। प्रभू रामचंद्राने आपला 14 वर्षाचा वनवास संपवला। रामाने रावणाचा वध याच दिवशी केला आणि अयोध्या नगरीत प्रवेश केला। त्यावेळी लोकांनी गुढी आणि तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला। अशा पद्धतीच्या कथा पुराणामध्ये आहेत। पुराणामध्ये दिलेली जी 60 संवत्सरे आहेत त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो। शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो। शालिवाहन राजाच्या विजय दिनापासूनच नवीन कालगणनेला सुरुवात झाली आणि म्हणून त्याला शालिवाहन शक असं म्हणतात। गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे अशी सुद्धा एक कथा आहे। तर हे जो गुढीपाडवा साजरा केला जातो याला काही आयुर्वेदिक कारण सुद्धा आहेत। चहा आणि दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला या गुढीची पूजा करून खाल्ला जातो। तो फार कडू असतो म्हणून त्याबरोबर थोडासा गुळ खाल्ला जातो। हा पाला कडू असला तरी आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने अतिशय गुणकारी असतो। तो खाल्ल्याने आरोग्य, बल, बुद्धी आणि तेज वाढते। कडुनिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो, मेंदूलाही तरतरी येते। खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास सुरुवात याच दिवशी केली तर उत्तम। प्रगतीपथावर जाणाऱ्या जीवनामध्ये काही वेळ कडू घोड घ्यावे लागतातच याची यातून प्रचिती मिळते। ही जी गुढी आहे ती आपल्याला काय सांगत असते तर नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार सदाचार याची झेप आकाशाला गवसणी घालू द्या। मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या। ही जी गुढी आहे ती सकाळी उंच उभारली जाते घराच्या दारामध्ये आणि ही जी गुढी आहे ती सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी उतरावे लागते। अशा पद्धतीने गुढीपाडवा आपण साजरा करत असतो। आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।